श्रोतेगण हो, श्री ज्ञानेश्वरीची भावगंगा भक्तीच्या ओंजळीत तीर्थासारखी सांडणारी, मनाला सुगंधित करणारी, हरवलेल्या आयुष्याला भानावर आणून नव्या पद्धतीने जगायला शिकवणारी, आईशी इंद्रिय आपुलिया भावी झोंबती परी तो सोरीसे पर्णीची बुझावी, जैसा एकला जग चेववी शस्त्र करू. सूर्य जसा संपूर्ण जगाला चेतना देतो, प्रकाश देतो, तशी ही ज्ञानेश्वरी संपूर्ण जगाला प्रकाशाची, चैतन्याची वाट दाखवते. दर्शक हो, या 6व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतला योग अतिशय सोपा करून सांगितलाय. आणि हा अध्याय ध्यानयोग आणि कुंडलिनी जागरण यावरती आधारित असला तरी संसारी माणसाला रोजचं जीवन आनंदी, संतुलित आणि यशस्वी जगण्यासाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन माऊलींनी या अध्यायामध्ये केलंय. या कार्यक्रमाच्या आधी मी विशेष कौतुक करेन ते या ग्रंथाच्या संपादकपदी असलेल्या लेखक लक्ष्मण सूर्यबन घुगे यांचं. अतिशय कठीण अशा या अध्यायाला अतिशय सोप्या भाषेमध्ये यांनी संपादित केलंय. या अध्यायाला कथा रूपामध्ये गुंफल्यामुळं हा कठीण अध्याय समजायला अत्यंत सोपा जातो. आता तो कसा सोपा जातो ते पुढे पाहूया. रणभूमी कुरुक्षेत्र. अर्जुनाने उत्सुकतेने विचारलं, भगवंता, इतर संन्याशासारखं आम्हालाही संन्याशी होऊन आत्मज्ञान मिळवता येईल का हो? दर्शक हो, पाहिलं अर्जुन काय म्हणाला? त्याला अजूनही कोट्यवधी सेनेसमोर असताना सुद्धा त्याला लढायचं नाहीये. तो शस्त्र हातात घेण्याऐवजी संन्याशी होऊन आम्हालाही आत्मज्ञान मिळवता येईल का असं कृष्णाला विचारतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, याक्षणी रणांगणावरून पळू काढू इच्छिते हे भगवंतांनी ओळखलंय, परंतु तरीही भगवान श्री अर्जुनाला म्हणतात, तुलाही आत्मज्ञान मिळवता येईल, परंतु तुला समोरच्या काळ्या पहाडावर जावं लागेल. त्या पहाडावरच्या गुहेमध्ये गुरुदेव तुझी वाट बघताय. चल. श्रोते हो, हा ग्रंथ सर्वांना समजण्यासाठी संपादक लक्ष्मण घुगे यांनी अनेक प्रसंग उभे केले. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र कल्पना जरी मांडली असली तरी त्याचा उद्देश मात्र एकच आहे की आपल्याला माऊलींचे विचार समजणं. काही जण म्हणतील, याला प्रमाण काय? तर मित्र हो, आईच्या प्रेमाला काय प्रमाण द्यावं? आज ज्ञानेश्वरी लाखो करोडो लोकांना समजून घ्यायची आहे. त्यासाठी जर छोटासा कल्पना विस्तार होत असेल आणि माऊलींना नेमकं काय म्हणायचं आहे हे जर कळलं नसेल तर सोप्या भाषेतला उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं. हा ग्रंथ प्रमाणाच्या चौकटीत न अडकता आपल्याला सोप्या वाटेने ज्ञानेश्वरीचं चिंतन घडवणार आहे आणि ही काळाची गरज आहे. आज अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार होतोय. जग AI टेक्नॉलॉजीकडे निघालंय. मग ज्ञानेश्वरीचं चिंतन आजही आम्हाला समजत नसेल आणि ती जर फक्त देवाऱ्यामध्ये भगव्या कपड्यातच बांधून थांबणार असेल तर तिचं मर्म आम्हाला केव्हा समजावं? असो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये कुंडलिनी जागरण शिकवण्यासाठी दूर असलेल्या काळ्या पहाडाकडे घेऊन आलेले आहेत. वाटेत अर्जुनाला ते कुंडलिनी जागरण काय आणि ते कसं करावं त्याचे नियम समजून सांगतात. खरं तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे मोहात अडकवणारे, जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा स्वार्थ साधणारे महायोगी, एक चतुर महानायक आणि अर्जुनाचे खरे मित्र देखील. अर्जुन म्हणतो, भगवंता, त्या वरच्या गुहेतले राजयोगी आमची वाट पाहत असतील, चला लवकर. परंतु भगवंत, आम्हाला तो मनोनिग्रहाचा कडा चढून वर जाता येईल ना? भगवंत असल्याने म्हणाले की तू अजिबात घाबरू नकोस अर्जुना, तू यश मिळवण्यासाठीच जन्माला आलेला आहेस. त्याची सुरुवात केली, आता यश मिळवूनच मागे वळायचे. भगवंतांचं मन अचानक अस्वस्थ झालं आणि ते मनात म्हणाले, अर्जुना, तू माझा सखा आहेस रे. जर तुला कुंडलिनी जागरणामध्ये यश आलं ना तर तुझ्या मनातलं द्वैत नष्ट होईल, तुझ्या प्रेमावरची मधुरता नष्ट होईल आणि मग हे युद्ध कोण बरं लढणार? तेव्हा भगवंतांनी यशासाठी अद्वैताचा पडदा अर्जुनासमोर सोडला. अवघड वाटते का भाषा? समजेल, काळजी करू नका. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्या काळ्या पहाडावर नेलं, परंतु तिथल्या गुहेत कोणीच नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणाला, आता इथं तर कोणी नाही, आता तुम्हीच आम्हाला कुंडलिनी योग शिकवा. दर्शक हो, कुंडलिनी योग म्हणजे अध्यात्मशास्त्रातलं महाशिखर. हा योग जो साधक साध्य करेल त्याला रस्त्याने चालणाऱ्या मुंगीच्या मनातलं ऐकू येतं. 7 समुद्राच्या पलीकडचं दिसतं, त्याला वायूच्या घोड्यावर बसून धावता येतं, पाण्यावर चालता येतं. हा कुंडलिनी योग श्री ज्ञानेश्वर माऊलींनी बालपणीच आपल्या गुरुमाऊली निवृत्तीनाथांकडून शिकून घेतला होता.
म्हणून तर माऊलींनी पैठणमध्ये रेड्याच्या मुखी वेद बदवले, चांगदेवाचा अहंकार उतरवण्यासाठी भिंत चालवली, आणि म्हणूनच वयाच्या 14व्या वर्षी श्री सार्थ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करता आला, जो आपल्याला आजही समजत नाही, तो सोप्या भाषेत समजावा म्हणूनच हे महाचिंतन आपण लोक ऐकतो. हे सगळं कुंडलिनी जागृतीचंच वैशिष्ट्य असो. कुंडलिनी योग साध्य करणं म्हणजे साक्षात कुंडलिनी जगदंबेला देहामध्ये नटवणं. आपल्या शरीरामध्ये एकूण 8 चक्र आहेत: मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र आणि शेवटचं चक्र सहस्त्रदल चक्र. भगवंताने अर्जुनाला त्या गुहेमध्ये बसवलं, शरीरातला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कोंडायला सांगितलं. आपल्याला समजेल असं सांगतो. त्यामुळे मूलाधार चक्रावरची कुंडलिनी जगदंबा जागृत झाली आणि ती 7 चक्र पार करून अखेर सहस्त्रदलात दाखल झाली आणि मोठ्याने ओरडली, शिवा शिवा कुठे आहात तुम्ही? आणि त्याच वेळेस भगवान शिव कमळाची बाग तुडवत तिथे येतात आणि अनेक जन्माच्या प्रेमात तेही हरवतात. श्रोते हो, 6व्या अध्यायातलं हे वर्णन कळायला जरी अवघड असलं तरी खरोखरच वाचण्यासारखं आहे. आपण सामान्य माणसं त्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही, पण या अध्यायातून आपल्याला एक शिकवण जरूर मिळते, ती म्हणजे आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख मिळवण्यास आपण स्वतःच जबाबदार असतो. आपणच आपले मित्र असतो आणि आपण जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा आपणच आपले शत्रू बनतो. यासाठी तुम्ही तुमचं मन शांत करायला शिका. चिंतन, नामस्मरण केल्याने मनाला शांत राहण्याची सवय लागते. तुमच्या कणामध्ये जशी प्रचंड ऊर्जा असते तशीच ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये असते. त्यासाठी ध्यान हे सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. ती ऊर्जा कशी मिळवायची हे जर समजून घ्यायचं असेल तर सोप्या भाषेतली सार्थ ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचायला हवी, आणि यासाठी हा जो खाली क्रमांक येतोय त्यावरती संपर्क साधा. 6व्या या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी कुंडलिनी जागृतीचं महत्व सांगितलंय. 6व्या अध्यायाबद्दल अजून पुन्हा केव्हा तरी आणखीन डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत, परंतु मूळ आशय विषय तुमच्यापर्यंत या अध्यायाच्या निमित्ताने मी पोहोचवलाय. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.